गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस खूप सुंदर होता, पण माझ्याकडनं एक चूक झाली. चूक कशी झाली? तुम्हाला मी सांगतो कशी चूक झाली. बघा, मार्केटनी एक लाल कॅन्डल बनवायला पाहिजे होती म्हणून मी अपेक्षित होतो, कारण का इकडनं एक रिजेक्शन भेटणार होतं, आपल्याला इकडनं एक रिजेक्शन भेटणार होतं, जी वरनं लाईन आहे ती, ठीक आहे. आणि इकडनं गॅप डाऊन झाल्यामुळे मला वाटलं की मार्केट जाईल, पण त्यानंतर मार्केटनी एक मुवमेंट दिली आणि मार्केट टॉपला आलं. ओके, टॉपला आलं. झालं काय, इकडनं मार्केट जेव्हा खाली येतं आणि ते ट्रेंड लाईन बनते, तेव्हा मार्केट काय करते, वर खाली करते. ठीक आहे, वर खाली करते म्हणजे प्राइस ऍक्शन बनवत आहे. लोअर लो, लोअर हाय करून मार्केट वरती चालले, म्हणजे चांगली बुलिश प्राइसिंग बनते. ओके, मी इथे जेव्हा ब्रेकआउट झाला, तेव्हा घेतलं, पण झालं काय, बाहेर असल्यामुळे, मी स्क्रीनच्या समोर नव्हतो, बाहेर असल्यामुळे मला लेवल्स नाही कळल्या. 23,000च्या वरती जाऊन आपण काय बोललो होतो की मार्केट 23,055 तर नक्कीच जाईल, तिकडनं मार्केट वरती अजून जाईल, आणि तीच लेवल इथे होती आणि मार्केटने रिजेक्शन दिलं, त्यामुळे मला लॉस झाला. बघा, एवढं ओपनली कोण तुम्हाला सांगणार नाही, म्हणजे इमानदारी बोलतात ना, असं कोणा मला मी प्रॉफिट केलं असं नाहीये. जिकडे चुकलं तिकडे आपण आपलं वक्तव्य करणं जरुरी आहे, कारण का आपल्याला बघणारी लोक पण आपल्याबरोबर ट्रेडिंग करतात. पण त्यानंतर माझं 1:30 वाजता लाईव्ह चालू झालं. 1:30च्या बघेच मी जरा लेट चालू केलं, 2 वाजता चालू केलं, पण त्यानंतर अर्धा एक तासामध्ये मी माझा पुरा पुरा जो लॉस होता तो रिकवर करून लाईव्ह मध्ये दाखवलं सगळ्यांना मी, की मी लॉस रिकवर करून प्रॉफिट मध्ये आलो. हिंमत घेतली मी, लॉट्स वाढवले, जी ऍक्च्युली नाही केलं पाहिजे. अग्रेशन नसलं पाहिजे, मार्केटची जिद्द नसली पाहिजे, मार्केटची भांडण नसतं, या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. पण ऍज अ प्रो ट्रेडर म्हणून जेव्हा लोकांना शिकवतो, तेव्हा मला माहिती मी काय करतोय. तेव्हा मला कळलं की नाही, आता मार्केट खाली येण्याच्या दिशामध्ये नाही, मार्केटने ट्रेंड लाईन तोडली, मार्केट हे रिटेस्ट करून वरती चाललंय. जेव्हा इथे लॉस झाला तेव्हा एक ऑर्डर बंद केली आणि त्यानंतर इकडनं एक ऑर्डर चालू केली. हा पुरा मुवमेंट खाऊन मी परत पॉझिटिव्ह मध्ये आलो. हे करणंच म्हणजे काय माहिती, की कॉन्फिडन्स असणं जरुरी आहे. मी जे काय करतोय, या तुम्ही काय करताय, या आपण जे काय करतोय, याच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की मार्केट मला धोका देणार नाही. पण मार्केट केव्हा धोका देणार नाही, तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तेव्हा. आज खूप फॅमिली मेंबर्सनी सांगितलं, सर काय होतंय, जाते जाते परत खाली येते, वरती जाते सर परत खाली येते. तुम्ही जर बघाल ना, मुवमेंट तशाच आहेत सगळ्या, आणि ह्या मुवमेंट आज एक्सपायरी असल्यामुळे जास्त प्रीमियम डिके होत होता, त्यामुळे त्रास तर नक्कीच होता. पण एक मुवमेंट असा आला जिकडे मी कॅप्चर केला. ओके, आता मी जो लॉस प्रॉफिट केलाय, तो हे सामान्य माणूस आहे, बिगनर करू शकणार नाही, कारण का आम्हाला प्रशिक्षण आहे, आम्ही त्या गोष्टीमध्ये माहीर आहोत, त्याच्यामध्ये तज्ञ आहोत, टेक्निकल वरती मी खूप स्ट्रॉंग आहोत, त्यामुळे आम्ही केलंय. म्हणजे आज पण बघा, मला एवढ्या वर्षांतर पण काहीतरी गोष्ट शिकायला भेटले. म्हणून मी सांगतो, मोटिवेशन लाईन काय आपली, की पहिले शिका, समजा, नंतर गोष्टींना करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे थांबलं पाहिजे. मी इथे थांबलो, वाट बघितली, आणि लाईव्ह चालू झाल्यानंतर लाईव्ह मध्येच मी सगळे गेम करून टाकले. ओके, आता बघूया उद्या मार्केट काय करतं. बघा, मी अशी जी चूक केली तुम्ही करू नका. मी लाईव्ह वरती बोलतो, याचं कारण काय, की तुम्हाला पण समजलं पाहिजे की लॉस झाल्यानंतर किती दुःख होतं. रोज प्रॉफिट होत नाही. सगळे प्रो ट्रेडर बोलत असेल ना की मी रोज प्रॉफिट करतो, तर असं होत नाहीये. किंबहुना किंतु परंतु ह्या गोष्टी सगळ्या असतात. ठीक आहे, तर ती गोष्ट एक झाली. आता आपण येऊया आजच्या लेवलला, मार्केट काय करते. बघा, इथे 15 मिनिटाच्या चार्ट वरती जर आपण बघू ना, तर मार्केटने चांगला रिटेस्ट दिलेला आहे. ओके, आपली ट्रेंड लाईन पण तोडलेली आहे. ओके, डब्ल्यू पॅटर्न जो दिसतोय, ओके, त्याला एक सुरुवात झाली आहे. ओके, हा नाही, हा वाला सुरुवात झालेली आहे. डबल बॉटम केल्यावर मार्केट ब्रेकआउट दिलाय, आणि मार्केट आता ह्या लेवलवरती, आता आपण काय बोलतोय की जी 23,500 ची लेवल आहे ना, ती फार इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आता काय मार्केट अजून वरती जाईल की इकडे रिजेक्ट घेईल. बघा, मार्केट काय करेल माहिती, बहुतेक उद्या मला असं वाटतं, मार्केट उद्या काय करेल, गॅप अप ओपन होईल आणि ह्या लेवलला टेस्ट करायला येईल, आणि इकडनं जर मार्केट जात असेल तर मग तो रिअल ब्रेकआउट असेल, तेव्हा कुठे मार्केट पॉझिटिव्ह असेल. बघा, दुसरी गोष्ट, उद्याचा दिवस जरा घातक आहे. कारण काय माहितीये काय, तात्याने दिलेले 48 तास उद्या सकाळी संपतायत, बरोबर ना. त्यानंतर
उद्या काय होईल सकाळी या आज रात्री काय होईल हे काय सांगू शकत नाही. त्यामुळे मार्केटची जी सेंटिमेंट्स आहे, भावना बोला, इमोशन्स बोला, ते आजच्या रात्री डिपेंड आहे. उद्या परत आरबीआयची एक पॉलिसी पण आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे जर मार्केट पॉझिटिव्ह झालं तर उद्या ही लेवल टेस्ट करायला मार्केट नक्कीच येईल. ओके, डेली वरती मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की एक कॅन्डल झाली बॉटमला का तिसरी ग्रीन कॅन्डल येते. मला इथे अपेक्षा होती रेड कॅन्डलची, रिजेक्शन घेऊन मार्केट असं झालं पाहिजे होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. प्रॉफिट झाला, दिवस चांगला गेला. प्रॉफिट करणं जरुरी आहे. ओके, प्रॉफिट करणं म्हणजेच हेच आपलं काम आहे. ओके, तर आता काय झालंय की मार्केटने ही लेवल दिली. ओके, तुम्ही जर बघाल ना, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की मार्केटचा इकडचा जो भाग जो पातळ होता आता तो वाढत चाललाय बघा, जो असा असा होत चाललेला आहे, बरोबर ना. ह्याचा अर्थ काय, मार्केट आता रिएक्ट करायला चालू केलेले. ओके, जी लेवल आपण बोलतोय ना, आता जी लेवल बोलतोय, आता ही लेवल आपण सोडून देऊया, ह्या लेवलमध्ये काय राहिलं नाही आता. ओके, पण माझ्या मते अजून मार्केट आहे ना एक लेवल काढणं जरुरी आहे. ही बघा, लगभग आहेत ना, ही लेवल काढणं जरुरी आहे. बघा, त्याचं कारण काय, इकडनं गॅप डाऊन देऊन पण मार्केट खालपर्यंत आले. ओके, गॅप अप ओपन पण मार्केट इथे झालंय, ओपन इथे झालेलं आहे, त्यानंतर वरती येऊन परत रिजेक्शन खाली आले. ओके, ही कॅन्डल पण बघाल तुम्ही इथेच आहे, म्हणजे ही जी लेवल कुठली निघते, सेम लेवल आपली 480 500 ची लेवल निघते. म्हणजे आता मार्केटला असं ट्रॅव्हल करायचं आहे. जर मार्केटला एवढं ट्रॅव्हल करायचं तर मार्केट डायरेक्टली उद्या जाणार नाही. मार्केट जो आपला ट्रेंड लाईन आहे ना त्याला टच करून जर गेली तर हा सपोर्ट म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो. मग त्यासाठी मार्केटला पुन्हा लगभग तरी येतं 22,970 या 80 पर्यंत येणं भाग आहे. असं तेव्हा आपण बोलू की मार्केट चांगलं चाललंय. नाही तर मार्केट काय माहिती आहे, मार्केट ह्या झोन मध्ये ना लगभग 23,000 झोन मध्ये या 23,500 मध्ये पुढचा हप्ता काढेल. याचं कारण काय, 23,000, आता बघा 23,000 जी आपण लेवल बोलतोय ना, जी 55 ची आपण लेवल बोललेलो, ती मार्केटने तोडलेली आहे. म्हणजे आता पहिला आपल्याला टेन्शन काय होतं की 22,000 पासून मार्केट 22,200 पासून मार्केट जर वरती येते तर आपल्याला 23,000 ची ग्राउंड फिगर होती म्हणून आपण रेसिस्टन्स बोलत होतो. पण आता 23,000 रेसिस्टन्स झाला नाहीये. आता आपला रेसिस्टन्स जरासा पुढे गेलेला आहे, वरती वाढलेला आहे, तो आहे 23,500चा. ओके, 23,500चा. मग आता ही लेवल काय, मग आता ही लेवल आपली सपोर्ट प्रमाणे काम करेल. कधी तुटेल, कधी वर येईल, कधी तुटेल, कधी वर येईल. पण त्यासाठी याला एकदा तरी तुटणं जरुरी आहे, आवश्यक आहे. त्यानंतर रिटेस्ट घेऊन मार्केट गेले ना तर मी बोलेन मार्केट बरोबर आहे. कारण मार्केट जर डायरेक्ट असं गेलं ना तर ते घातक आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मार्केट डायरेक्ट जर वरती गेलं तर घातक आहे. आणि तुम्ही बघाल ना तर हर एक 3 कॅन्डल नंतर ना एक रेड कॅन्डल येतेच आहे. त्यामुळे उद्यासाठी जरा सांभाळून खेळा. व्हिडिओ खूप छोटा बनवत आहे कारण का उद्या असा दिवस नाही आहे, बुधवार आहे. मंगळवार आज एक्सपायरी, आज एक्सपायरी 7 तारखेची. ओके, 9 तारखेला सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर उद्या 8 तारीख असल्यामुळे बुधवार जो दिवस आहे, जो मंगळवार, ट्यूजडे आणि थर्सडे मधला चॉपी दिवस बोलतोय आपण. मार्केट उद्या तुम्हाला थकवेल. जो आज 3 दिवस प्रॉफिट दिलाय ना, तर उद्या 2-4 दिवस या हप्त्यामध्ये तुम्हाला ना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक सेन्सेक्स पण तेच करेल की ह्या लेवलमध्ये मार्केट सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर जर मुवमेंट दिला तर ती खरी ब्रेकआउट असेल आणि मार्केट त्याप्रमाणे चालेल. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मार्केटनी आपली जी ट्रेंड लाईन आहे तिला मार्केटने टेस्ट करायला खाली येऊन जर वरती गेलं तर बरोबर आहे. इन केस मार्केट जर 23,800च्या खाली या 750च्या खाली जर गॅप डाऊन ओपन दिलं तर मग काय बोलू शकत नाही. कारण का मग समजायची गोष्ट आहे की मार्केट मग आपला ट्रेंड फॉलो करत आहे. मार्केट परत 22,000च्या लेवलला परत खाली यायला टच करायला चालू करेल. म्हणजे ही मुवमेंट आहे ना अशी येईल, वरनं जी मुवमेंट आहे ती अशी येईल, मग खाली येईल, इथपर्यंत येईल. आता या हप्त्यामध्ये ना जेवढं तुम्ही आज प्रॉफिट केलं असेल ते सांभाळून ठेवा. कारण का येणारे दिवस आहेत ना जरा टफ असतील. मार्केट ट्रॅपिंग करेल, मार्केट सस्टेन करेल, मार्केट कधी वरती कधी खाली, वोलेटाईल जास्त राहील. कारण का इकडे जे स्ट्रॉंग बायर्स आहेत, आता बघा डेली वरती आपण बघू ना
डेलीवरती बघू तर तुम्हाला कळलं असेल की इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर सपोर्ट तुटला तर मार्केट अजून खाली जाऊ शकतं, पण इथेच बाईंग आलेली आहे आणि इथेच बाईंग आलेली आणि मार्केटने ह्याच लेवलला बाईंग दाखवली, त्यामुळे बायर्स आहेत. आता बायर्सला ताकद लावणं कितपर्यंत झेपेल या जमेल हे येणारच दिवस आणि येणारच काळ आपल्याला दाखवेल. आणि पुढचा हप्ता आणि हा हप्ता जर आता मंगळवार झाला, मला वाटतं 2 दिवसात मार्केट ट्रॅप करेल. पुढच्या हप्त्यामध्ये पण मला वाटतं 14 एप्रिलला मार्केट बंद आहे, म्हणजे इथे एक दिवस आहे, एक्सपायरी इथे असणार आहे आणि इथे म्हणजे 3-4 दिवसच मार्केट आहे. त्यामुळे मार्केट इथे वोलटाईल या तुम्हाला ट्रॅपिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर येऊया आता आपण 5 मिनिटावरती आपले हिशोब कसे बनतात ते बघूया. बघा, मार्केटची लेवल इन केस मार्केट जर हा पॉइंट, हा कुठला पॉइंट आहे 180चा, जर मार्केट तोडत असेल ना आणि जर मार्केट याच्यावरती सस्टेन होऊन जात असेल तर पहिला टार्गेट माझा 280 आणि दुसरा माझा 340 पर्यंत असेल. आणि मार्केट खाली येत असेल तर मी ह्या ट्रेंड लाईनच्या खाली मी लगभग तरी 880च्या खालीच काय करते करेन, नाहीतर मी काय करेन तिकडनं एक आहे ना पुलबॅक साठी थांबेन. ओके, मी उद्या जास्त करून अपेक्षित कॉल या पुट करणार नाही. मार्केटची चलना बघेन, मार्केटचा ट्रेंड बघेन, मार्केटची दिशा बघेन, त्यानंतरच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. कारण इथे तुम्हाला जर दिसून येत असेल ना तर हा जो पोर्शन आहे ना बघा, इथे कॅन्डल्स खूप स्ट्रॉंग बनलेले आहेत आणि मार्केट इथे 19 आणि 20 मार्चच्या दिवशी 2 दिवस मार्केट ह्या झोन मध्ये थांबलेलं आहे. त्यामुळे हा झोन मार्केटला काढणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्या ज्या सेटिंग्स आहेत, लाईन्स आहेत, त्या आपण इथे लावून टाकूया. ओके, आणि खालच्या बाजूला आपण लगभग 880 ची लेवल लावून टाकूया, तरच मी याच्या खाली पुट घेईन. पहिला टार्गेट माझा असेल लगभग तरी 760 आणि त्यानंतर दुसरा टार्गेट असेल डायरेक्टली 540. लगभग तरी 760 इथेच आहे. 80-90 लगभग तरी माझ्या मते मार्केट ह्या लेवल तरी आलं पाहिजे, इथे आलं पाहिजे. 740 मी पकडून चालतो, मी 40 पकडतो इथे. 740 म्हणजे 100 पॉईंट खाली पण तुम्हाला भेटतील बहुतेक तरी. पण मार्केट तसं करणार नाही, मार्केट तुम्हाला फुल ट्रॅप करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. गॅप अप होऊन परत खाली येण्याचा नक्कीच एक प्रयास करेल आणि तसं झालंच पाहिजे, तरच त्याला बोलू की मार्केट आपल्या लेवलला रेस्पेक्ट करते या रेसिस्ट करून मग वरती चाललेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या दिवसामध्ये जरासं मार्केट वोलटाईलची जास्त शक्यता आहे. मार्केट डिस्टर्ब करेल तुम्हाला, तुम्ही पॅनिक व्हाल, ओव्हर रेटिंग कराल, लॉट वाढवाल, असं काही करू नका. कारण का ह्या 2 हप्त्यामध्ये जर मार्केटने 500 जर तोडलं तर मग आपल्याला वरचे टार्गेट 800 पर्यंत आपल्याला दरवाजा खुलतायत. 500 वरून 300 पॉईंटचे आपल्याला दरवाजे खुलतात आणि मार्केटने एक चांगला ट्रेंड घेईल. मी ह्याला मार्क करून ठेवतो. व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही. काल पण तुम्हाला बोललो की व्हिडिओ छोटा बनवला पाहिजे, कारण का जास्त मार्केटमध्ये असं काय हाय नाही. आता मार्केटने एक चांगली चलना दिलेली आहे, त्यामुळे आता कुठेतरी पॉझिटिव्हनेस आलेला आहे. हा जो हाई आहे तो मार्केटने तोडला तरच आपण कुठेतरी एक वरती पॉझिटिव्हनेस बघू. ठीक आहे, तर उद्या दिवस येणारा तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर कंटेंट आवडला असेल, समजलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.